श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23। श्री गणेशाय नमः। जय जय जी कमलानना, दुष्ट दानव असुर मर्दना, भक्त काम चकोर चंद्रानना, यादवेंद्रा आदिपुरुषा, हे पयोब्दी वासा यदुको टिळका, पुढे बोलवी कथा नका, जेणे श्रोतिया चित्त दौंदिका, आनंदाब्दी उचंबळे। मागिले अध्यायी सौराष्ट्रगामी, गोरक्षाने मीननाथा मारुनी, पुन्हा उठविले परीक्षा देऊनी, श्री गुरुच्या भावने, मच्छिंद्रे धरुनी अज्ञानपण, मीननाथा सवे केले रुदन, परी गोरक्षाचे जाणीवपण, परीक्षेते आणिले, असो या परी तेथुनी निघून, मार्गी करीत चालले गमन, तो तेलंग देशी गोदा संगमन, समुद्र तीरा पातले, गोदा संगमी करुणी स्नान, आत्मलिंग शिवाते भावे पूजून, तेथुनी गोदेचे तट धरून, पश्चिम दिशे गमताती, तो 12 लिंगातील लिंग समर्थ, आवड्या आणि परळी बैजनाथ, ते करुनिया सव्य गोदा तीर्थ, घेऊन या चालले ते मार्गी चालता गोदा सव्य, तो वाल्मिक स्थान विपिनमय, गर्भगिरी पर्वत प्राय, येऊन या तेथे पोचले, ते रान कर्कश अचाट, गगनचुंबित तरु अफाट, तया माझी तृण अफाट, न मिळे वाट चालावया, व्याघ्र जंबुक शार्दूल हरी, वराह रीस काननांतरी, हिंडती ते उन्मत्ता परी, उग्र वेश दावुनिया, जाळिया वेली कर्दळी सदन, की तेथे रश्मीचे न पवे दर्शन, की अर्कोदया लपे गगन, ऐसा भास वाटत असे, भोरी बाभळ पळस शमी, रातांजन कंदर्प अनेक नामी, खेर हिवर कंटक धामी, काननाथ तरु मिरवती, एक तुराट अर्की फुल्लाट, वरकड तीक्ष्ण कंटक नट, देवी कनक खंड जाळी अचाट, पर्णकुटिका जयशाकी, तया माझी तृण उचित, स्थावर तरु झाले व्यक्त, तेणे धरा देवीचे सहसा नितांत, किन्नले शरीर, आहाते कानन सुरस, वसन नेसविले भूदेवीस, हरित वर्णी कुसुम पद्रास, बुटलिंगी मिरवली, म्हणाल कासया नेसली वसन, तो परपुरुष दिनकर गगनी, म्हणून कुळवंत दारा लज्जेने, स्वशरीरा लपविती, म्हणून मित्रकांता जागा, सांडुनी बैसल्या अंबुज भागा, धरा देवीच्या लज्जित मार्गा, लक्षुनिया रक्षिले, ऐसिया परी कानन अचाट, दर्शन नो हे महीपाठ, तेथे पाहुनी मच्छिंद्र सुभट, मना माझी दचकला परी कवण अर्थ, कनक वीट जे होती भस्म झोळीत, तस्कर कोणी हरतील तिथे, म्हणून चित्ते विस्मित, तैसा नव्हे आणिक अर्थ, गोरक्षाचा लोभी स्वार्थ, पहावया परीक्षेत, मच्छिंद्रनाथ उदेला, आपण घेऊन अज्ञान, पाहे गोरक्षाचे लक्षण, ना तरी प्रतापवान तस्कर भय, त्या नाही की ये तमाचा प्रताप जेठी, अर्का संचरे भय पोटी, की उदलीची वळी चंचू पुटी, लागता कोप काय थरथराटे, की मशकाचे उड्डाणे, मंद्राचळ व्यापेल की भयाने, की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने, स्वगेंद्रा काय भय त्याचे, तन्याय मच्छिंद्रनाथ, पाळून शके तस्कर भयाते, परी श्री गोरक्षाचे चित्त, परीक्षेसी उदेले, कल्पुनी चित्ती ऐस्या परी, मग गोरक्षाते जती वागुत्तरी, बोलता झाला काननांतरी, पाचारुनी निकटत्वे, म्हणे वत्सा ऐक बाकैसे, उद्भट दिसे विपिन कर्कश, तरी काही भय अरण्यास, नांदते की तस्करी, परम पूर्ण व्यक्त तरु दाटी, जेथे अर्कन पडे दृष्टी, ऐसे काननी कर्कश पोटी, मज भय आजी संचरले, तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांगा आता,
तस्कर भयाची समूळ वार्ता काननाथ न येवोया. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरुते काय म्हणून उदेले. तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरुनी रुखात द्यावी नावे. ऐसे शब्दावरुनी मान समजावे ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित. तरी या शब्दाची असे भ्रात निर्जुनी दूर करावी. ऐसे योजनी गोरक्षनाथ मौन धरोनी मार्गी चालत. परी काननी अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे तवतव गोरक्षा मच्छिंद्र पुसे. म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसतसे. तरी तस्कर भय येते आहे की नाही सांग माते. परी गोरक्ष उत्तराते काहीच तयाते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मखर रक्षणा त्या श्रीरामार्थ स्तविता तेणे दशरथाते. परी उत्तर न देई काहीच त्याची न्याये गोरक्ष मौन धरुनी. गमतसेच सुपंतावनी तो पुढे चालता देखिले पाणी. संचळपणी स्थिरावले उदक पाहता संचळवंत. गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरेत येथ. उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून. पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगबगे करून. दिशा फिरून पाडसा ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुनी मीननाथास कक्षी झोळी घातली. परी घालता कक्षे झोळी वजन वस्त लागे हस्तकमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांदतसे. ऐसे म्हणून स्वचित्ता स्कंदी वाहुनी मीननाथ मच्छिंद्रा सोडून थिल्लरात. पुढे जात सच्छिष्य पुढे जाता शतपावली. कक्षेतून भिक्षा झोळी काढली त्यात पाहता देखली वीट उत्तम हाटकाची. पाहताची दृष्टी कनक वीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबट. मग दाट लक्षुनी तृण अफाट झुगारिली वीट त्या माझी. त्या कनक वीटे समाकृती पाषाण पाहुनी गोरक्ष जती. झोळीत घालुनी कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोळीते. कक्षे झोळी घालुनी स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊनी. लगबगोनी मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून. तो मच्छिंद्रनाथा दिशा फिरून जात मागुता तातडी. पुढे जातसे गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लगबगा येत. परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्ग क्रमता मच्छिंद्रा. परी इतक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटोपावे. तरी लंगू शंके लागी धावे. संगत संगमी मिळाल्या या परी शौच सर्वांशी जावे. लागत आहे सर्वानुभावे संगत संगमी होऊन ठावे. विसावयासी महाराजा ऐसिया परी आहे गमन. तेवी मच्छिंद्र आले घडून परम तातडी करिता गमन. परी तो न मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंदन. पुढे चालता सुपंत पथाने का मार्ग काढिता दीड योजना. जाणुनी खूण अंतरीची तो अवचट देखला तरू. गोरक्ष पाहे दृष्टी परू मनात म्हणे व्हावे स्थिरू. येऊ द्यावे नाथासी ऐसे योजनी स्वचित्तात पाता झाला उंबरत ऋते. तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखले. मग झोळी काढली कक्षेतून स्कंदीचा उतरला नाथ मीन. मग अंबुपात्र करी कवळून पोखरणीत उतरला. सांगुनी आपले स्नान सारुनी आपले स्नान. अंगी भस्म केले लेपन उपरी आपले नेम सारून. घातले स्नान मीननाथा तो मार्गावनी मच्छिंद्रनाथ. अति तातडीने आले तेथ स्नान करुनी यथास्थित नित्य कर्म सारिले. सक झाल्या नित्य नेमा बैसले मार्गी विश्रामा. बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा जावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य येत पर्यंत. आपणा लागले भयानकवत पुढेही लागेल ऐसेची. येऊ म्हणे जी गुरुराय
याहुनी पुढे काय अधिक काय. मच्छिंद्र म्हणे काही भय काननी या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड पर डर होता तो डर थोर. मागेची राहिला आहे जी आता नाही डर कैसा. स्वस्थ असावे काया वाचा मागे राहिला भावसाचा. जड डराचा महाराजा तरी आता कृपा देई. आपणापाशी डर नाही मग भय कैसे कानन प्रवाही. जड असल्या अचाट यावरी बोले मच्छिंद्रनाथ. आपणा जवळ जड आहे बहुत हाटक वीट भस्म जोळीत. स्त्री राज्यातून आणली म्हणून तू ते भय स्थित. विचरता काननात येरू म्हणे अशाश्वत. जड ही असे डर गेला ऐसे म्हणता गोरक्षनाथ. मच्छिंद्राचे काय चित्तात चित्ती म्हणे हाटक विटेत. सांडली की कळेना ऐसे जाणून स्वचित्तात. मच्छिंद्र तळमळी पहावया ते परी. गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघु शंका करी. पर्वत माथा गोरक्ष मौनवरी वृत्त समजेल म्हणून. मग दोन घटिका स्वस्ती क्षेम सेविते ते विश्राम. उपरी अवयव परिधानून मार्गक्रमू म्हणताती. याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान. आपुलाल्या जोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिती. तो मच्छिंद्र आपुली घेऊन जोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी. तो कनक नसे पाषाण वळी झोळी माझी नांदत असे. ते पाहुन मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत. आहा आहा म्हणून आरंभळत कनक वीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकिले रे माझे धन. तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू. परमयत्ने वेचुनी शरीरू हाटक आणिले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते. हातीचे सांडूनी गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतोनी मागे पाहत. ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी. ऐसे करुनी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा. गडबडा डोळे स्फुंदे स्पष्टा करकमळे पिटितसे. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत. भाळावरती ठेवून हस्त कर्म बुडाले म्हणतसे. ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घ स्वरे हंबरडा फोडीत. जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने. पिशाचा समभ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त. धावोनी उकरा महिते कोणीतरी येऊन या. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन. तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनओळखीने बोलत तेने हृदयी दचकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी. चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष. सिद्ध योग मंत्र प्रयोगोन मंत्रधार कनक वर्णी. सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध हाटकी मिरवला. मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागले तितुके दे घेई जे सोने. ते मच्छिंद्र पाहून या जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितके द्यावे कनका. येरू म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा. मग हृदयी धरुणी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहेस सूत. सकळ सिद्धीचे माहेर युक्त होऊन जगी मिरविसे. मग मी ऐसा परीस टाकून काय करू फार स्वर्ण. उत्तम निधाना लागी सांडून वल्ली रसा का पहावे. हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कवळू फोल वायस. की कामधेनू असता गृहास तक्र मागे घरोघरी. दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमया युक्ती. चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी कासया ते. ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लाधला तुझ योगाने. आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निधी अससी तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत
म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागविले, तरी ते वागवाया कारण कोणता होता मनी काम, तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा. हे म्हणे वत्सा ऐक, मम हृदयची होती भूक, की आपले देशी मोडूनी हाटक, बहु साधू ते पुजावे. तया हाटकाचे करुणी अन्न, मेळवावे अपार संतजन, भंडारा करावा ऐसे मन, मन कामने ते वेधले, इतकाची अर्थ होता चित्ती, म्हणून वागविले हाटका प्रती. यावरी बोले गोरक्ष जती, तरीही कामना फेडीन मी, मग पर्वती बैसवोनी मच्छिंद्र नाथा, आपण पुन्हा उतरला खालता, उचलोनी नेले मीननाथा, पर्वत माती गोरक्षके. मग गंधर्वाचा जपोनी होटी, स्वर्गा प्रेरिली भस्मची मुठी, तेणे करुणी मही तळवटी, चित्रसेन उतरला. श्रीनाथासी करुणे नमन, उभा राहिला कर जोडून, म्हणे महाराजा आज्ञा कोण, काय कार्य करावे मी. हेरू म्हणे गंधर्वनाथा, आणिक पाचारी गंधर्व येथे, त्यासी पाठवोनी मही वरते, मेळा करा सर्वाही, नाना वैरागी संन्यासी, जपी तपी संत योगी आसी, ऐसे आणोनी समाजेसी, अन्नदाने उत्साह करावा. सुरवर गंधर्व गण सहित, देव दानवा किन्नरा सहित, मेळवोनी अपरिमित, आनंद उत्साह करावा. ऐसे सांगताची चित्रसेनाते, मग चित्रसेन पाचाली गंधर्वाते, 100 गंधर्व मही वरते, प्रकट झाले येऊनी. मग त्या गंधर्वासी चित्रसेने, सांगूनी सर्व वर्तमान, दाही दिशा प्रेरणा करून, प्रज्ञावंत आणिले की, जपी तपी योगशील गुप्त प्रगट, आणिले सकळ. नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोचले, शुक दत्तात्रय याज्ञवल्की, वसिष्ठ वामदेव कपिल शेखी, व्यास पाराशर नारद ऋषी, वाल्मिक पाचारिले गंधर्वी, 88 सहस्र ऋषी भार, स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर, गण गंधर्वादी वसुलोक अपार, तपोलोक पातले, त्यातची अष्ट वसु सहित, उपरी चराला विमान व्यक्त, तेणे येताची मच्छिंद्रास वृत्तांत, किल्लोतळेचा सांगितला, की सोडून श्रीदेश अवनी, सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी, परी तुमच्या वियोगे करुणी, क्षीण शरीरी झालीचे, तरी असो कैसे ते, भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते, परी योगक्षेम स्वशरीराते, आहात की त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे आहे जिताता, तव कृपेची दृष्टी असता, सदा मिरवू सर्व क्षेमता, पदोपदी अर्थाते, ऐसे वदता उभय जाण, तो देवासह उतरला पाकशासन, ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण, मही लागी उतरले, श्रीनाथासी भेटूनी सकळ, मग ठाई ठाई सर्व मंडळ, विराजुनी वार्ता सकळ, ठाई ठाई करताती, येरीकडे गोरक्षनाथे पाचारुनी मच्छिंद्राते, म्हणे समुदाय अपरिमित, मिळाला की महाराजा, तरी तुमची कनकवीट आणोनी देतो सुभट, तितक्यात अर्थ सारोनी सुभट, बोळवावे समजताते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, काय करू ही कनकवीट, तुझे एवढा शिष्यवर्गात, असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गदगदा हासे गोरक्षसूत, म्हणे महाराजा प्रतापवंत, सकळ तुम्ही प्रगटला. ऐसे बोलूनी वागुत्तरी, माथा ठेवी चरणावरी, म्हणे महाराजा स्वशरीरी, स्वस्थ आपण असावे, अष्टसिद्धी अणिमा गरिमा, प्राप्ती प्रकाम्या आणि महिमा, वशित्व ईशित्व 8वी प्रतिमा, सिद्धी लागी पाचाऱ्या, पाचारिल्या अष्टजणी, येऊनी लागल्या गोरक्षचरणी, म्हणती आज्ञा करा स्वामी, कामने सह अर्थाते, येरू म्हणे व प्रियभामिनी, तृप्त करावे मंडळी लागोनी, षड्रसान्न रुची करुनी, संतुष्ट सर्व करावे, मग तेथे अवश्य म्हणून सिद्धी, वेचिल्या झाल्या आपल्या बुद्धी, अन्न निर्मिले पर्वत मांदी, षड्रसादी पक्वाने, ऐशा सिद्धी योजिल्या कामा,
याची परिसडा सम्मार्जन आरामा सप्तही संख्या नेमुनी उत्तमा मही पवित्र करीतसे तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयांची नामाभिधाने आणि तयाचे काय कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जावणी लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिल्या भाळा वाचुनी सटव्या पाहती तरी सप्त सटव्या मानवासी शोभा न मिरवे असुर प्रदेशी रान सटवी वन चरासी विलोकोनी जात असे वृषभ अश्वगामाचे पशु गोड सटवी आहे त्यास वासत सटवी खेचरास पक्षी कुळा मिरवितसे अंबुधा सटवी जळचरात सबुधा सटवी उदधी जात ऐसिया कामी सटव्या सात कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका सडा सम्मार्जन करता निका यावरी वाढणे आनंदोदिका जळ देवता आराधल्या कुमारी धंदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्रबळा ज्ञानमंगळा नववी समर्थ देवता बाळा त्या नवही वाढिती सकळा ते गंधर्वे करावे पाचारणे समाचार घ्यावा अष्टवसूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपरी चर वसूने कर पल्लवी सकळांसी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करीत आगवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सर्वाप्रती आणि तीर्थजे गंगा भागीरथी तोय वाढी सर्वाते या परी अष्टोत्तर शत तीर्थ पाणी वाहती समर्थ आणि उचलणे उच्चिष्ट पात्राते ऐशी कामे करिताती महानुभाव तो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करती नारदादी येवोनिया ऐसे नेम नेमोनी कामा दिदले ऐसे कार्य उगमा आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद हेलावे ऐसी होता आनंद स्थिती परिगहिनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊनी मच्छिंद्राप्रती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दम पुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवोन कोंतिगे सहित मधु ब्राह्मण बाळासह आणावा मग चित्रसेना सांगोनी वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जाऊनी कनकगिरीशी भेटुनी कोनिगे मधु विप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथ मग पत्र देऊनी त्या हाती वाचुनी पाहे विप्रमूर्ती पाचारण ही मजकुर शक्ती ज्ञाना लागी संचरली मग बाळासह सपरिवार येता झाला मधु विप्र मुक्काम महिवर साधुनिया पोचला सप्तवर्षी गहिनीनाथा आणुनी लोटला पदावरता मच्छिंद्र अंकी घेऊनी त्याते प्रेमे चुंबळ घेत असे अति स्नेहाने करुणी लालन म्हणे अवतारी करभंजन गैवी जन्मला गहिनी नाम सकळा लागी दिठावी ऐसी स्नेहाचा परम अवसर पाहुनी बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामा प्रती तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गहिनीनाथ वदविला तरी याचे विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढील येते अवतारी ऐसे सांगता शिवत्यास मग बोलावुनी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षापासून देवविला सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ जाहला सत्य परियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम
मग कुबेरा पाचारुनी नेम सांगता झाला गोरक्ष, म्हणे हा कनकगिरी जा घेऊन आम्हा देई अपार भूषण, सकळ मंडळी गौरवोन पाठवणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन, येथेची असावे द्यावे धन, मी लागेल तैसे इच्छे समान, भूषणाते आणितो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिदले वाटून, द्रव्यादी देऊनी याचक जन तोषविले सकळ. सकळ तोषले पावनी मान, पावती आपुले स्वस्थान, परी मच्छिंद्र तेथे राहून अभ्यासिती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपुले स्वस्थाना जाता, त्या सवे देऊनी मीननाथा सिंहल द्वीपी पाठविले. उपरी चरवसूने मीननाथा केला किलोतळेच्या हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तियसी. किलोतळेने ऐकुनी वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना. उपरी चर बोले वो शुभाननी चिंता न करी काही मनी, एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पाहसील. ऐसे म्हणून उपरी चर गेला येरीकडे किलोतळा, हृदयी कवळोनी मीननाथ बाळा प्रेमे चुंबन घेतसे. म्हणे बाळा माझी एखंती हो तसे की तुझ प्रती, सोडून आलासी नाथ निगुती श्री मच्छिंद्र पितयाते. ऐसे बोलूनी मीननाथाते वारंवार चुंबन घेत, येरीकडे गर्भाद्रीते गहिनी विद्या अभ्यासी. ते वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐका नाथ, विचार करून उमाकांत गर्भाद्रीते राहिले. अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्थाना गेला कुबेर निघून, तेने नगतो कनकवर्ण झाकोळूनी पै गेला. परी गर्भद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत, तो अद्यापी आहे स्वस्थानात. म्हातार देव म्हणती त्या तयाची पश्चिम दिशेसी, कानिफा राहिला शिष्य कटकेसी. वस्ती करुणी नाम या ग्रामासी, मढी असे ठेविले तयाचे दक्षिण पर्वती. राहता झाला मच्छिंद्र जती, त्याहुनी पूर्वेस मही पर्वती. जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पहिल्या देशी, नागनाथ राहिला वडवा नळहेशी. आणि रेवण सिद्ध त्या महिषी, विटे ग्रामी राहिला वाम तीर्थ गर्भाद्री पर्वती. राहता झाला गोरक्ष जती, सेवेचे शिष्य ठेवूनी सक्ती. विद्या सांगे गहिनी ते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ, सकळ विद्येचे स्वसामर्थ त्या देही साठविले. परी कोणती गावी मधुब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून, ते जालिंदरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले. परी गहिनीनाथ अभ्यासिते झाले पात्र भरित. मग गोरक्षे बोळवून त्याते विप्रापाशी पाठविला, यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस. शके 1000 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कवर व्यक्त झाले आश्रम. पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांसी, या कोणत्या असती कबरी. ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी, मठीत कान्होबा पर्वती. मच्छिंद्र आवडते स्थान त्याचे ते, त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजली त्याची कबर. त्याहुनी खालता बल्ली थोर गहिनीनाथ नांदतसे. मग तेने ऐकोने ऐसी मात, पालटिले त्या नावावते. जानपीर जालिंदराते ठेवले असे राजाने. गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेवले तेवी साचार. महजवी बांधोनी पुजारे ठाई ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिफाचे नामाविधान बदलुनी साचे. मायावा कान्होबा बोलुनी साचे. यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राजबाग शर नाम ठेवले त्याने. म्हणाल केले यवन कारण ऐसे विपरीत त्या राये. परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा, म्हणून त्या ते पडला भास. की हे परी असतील यवन कुळीचे, म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले
या पर्याय कोणी श्रोता बोले की कबर युक्त नाथ केले भले, काय म्हणून झाले ती तरी ते अंतरसाक्षनाथ. यवन राजे होतील महिते, ते छळतील हिंदू देवाते, म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो आता कथन, मध्ये कथा असती दैदिप्यमान. नाथांनी योजूनी आपुलाले स्थान, ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण. निघता झाला तीर्थाकारण, त्या सटव्या तेथे अद्यापी राहून. रक्षिताती नाथासी त्या परी पुढे गोरक्षनाथ, भेटेल जाऊनी भरतरी ते, ती कथा पुढे रसाळ भरित. श्रोतीये श्रवणी स्वीकारा, नरहरिवंशी धुंडी कुमार. कवी मालू ऐसे संत किंकर, कथा सांगेल भक्तिसार. भरतहरीचे आख्यान स्वस्त श्री भक्ती कथासार. संमत गरुक्षाव किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर. त्रियोविंशतीत अध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 23 ओवे 188. श्री कृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार. त्रयोविंशाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभुवुर्नवनाथ सिद्धः. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन.